तर जिस घडी का था इंतजार वो घडी आ गई. म्हणजे कालपासूनच मी कोल्हापूरचे खासदार महाडिक आणि आमदार ऋतुराज पाटील यांना फोन करायचा प्रयत्न कराल तो. म्हणजे फोन केलाच पण काय फोन काय त्यांचा लागला नाही. ठीक आहे, ह्या रिझल्टसाठीच त्यांना थोडं सांगायचं होतं की सारथी आणि महायुती यांच्या डायरेक्टरांना थोडं हे करून रिझल्ट लवकर लावायला लावा. पण त्यांनी काय फोन उचललाच नाही. ठीक आहे, पण तो विषय झाला. मग त्यानंतर मी महायुतीलाच फोन लावला. ठीक आहे, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच. आणि त्यांना सगळा म्हणजे व्यवस्थित विषय सगळा समजावून सांगितला. ठीक आहे, म्हणजे मॅडम ऐकायला द्या, त्या पण अगदी व्यवस्थित ऐकायला द्या. आणि त्यांना मग सगळं सांगितलं. तर त्या मॅडम म्हटल्या की मग त्यांना सांगितलं की मॅडम रिझल्ट काय तुम्ही लावत नाही, इतकं दिवस का मी लावायला लागला आहे, विद्यार्थ्यांचं किती हाल होतं यात. तर विद्यार्थ्यांचा पण थोडा तुम्ही विचार करा आणि रिझल्ट लवकर लावा. तर मॅडम म्हणाल्यात की होय रिझल्ट काहीतरी 15च्या आसपासच लागणार आहे. त्यामुळं आणि ती मॅडमांच्या थोडं म्हणजे बोलण्यावरनं पण वाटालं की हां 15 सप्टेंबरच्या आसपासच काहीतरी रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे, तर ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे आज आहे 10 सप्टेंबर, तर अजून फक्त 4-5 दिवसच आहेत, म्हणजे 5-6 दिवस आपण पकडू. ठीक आहे, तर आता हे झालं रिझल्ट कधी आहे हे सांगितलं मी तुम्हाला. 15 सप्टेंबरच्या आसपास, म्हणजे 15, 16 किंवा 14. हे 14ला पण लागेल, 15ला पण लागेल, 16ला पण लागेल. ठीक आहे, त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ. ठीक आहे, तर मी दिलेली सारथीची CET. ठीक आहे, सारथीचा मला वाटतोय कट ऑफ की 75च्या आसपास राहील. ठीक आहे, आणि महाज्योतीचं कसं मी काय महाज्योती दिलेली नाही, त्यामुळं मला याचा काय अंदाज नाही. ठीक आहे, पण तरी पण एवढं सांगेन की सारथीपेक्षा थोडा कमीच असणार आहे, म्हणजे 75पेक्षा कमीच असणार आहे महाज्योतीचा कट ऑफ UPSCचा. हे UPSCचं लक्षात ठेवा का तर. आणि बाकी MPSC आणि बँकिंग हे आहे ना, हे मी दिलेलं नाही आहे. म्हणजे ह्या मी परीक्षा म्हणजे भरलेलं नव्हतं. म्हणजे मी बघतोय महाराष्ट्रात अशी बरीच म्हणजे विद्यार्थी आहेत की जे सगळेच 2-3 परीक्षेचं फॉर्म भरतात. त्यामुळं हे मला MPSC आणि बँकिंगचा कट ऑफ काय किंवा किती आहे मला काय माहीत नाही. ठीक आहे, आणि मी काय फेक काय सांगत पण नाही विविधसाठी. तर हे एवढाच विषय होता, म्हणजे व्हिडिओ होता की रिझल्ट कधी आहे. तर 15 सप्टेंबरच्या आसपास रिझल्ट आहे. आणि हे मला तर वाटतं की फिक्स आहे, 15 सप्टेंबरच्या आसपास रिझल्ट आहे. आणि कट ऑफ पण तुम्हाला सांगितलं आहे की सारथीचा किती कट ऑफ सांगितला आहे. तर सारथीचा 75+ कट ऑफ आहे UPSCचा. आणि महायुतीचा हा 75पेक्षा थोडा कमीच असेल. पण आता 75पेक्षा कमी म्हणजे तुम्ही एक 72-73 किंवा 70 अंदाज लावू शकताय. आणि आता हे ते विद्यार्थ्यांच्या पण आहे की, आणि हे का कट ऑफ थोडा कमी असणार आहे महायुतीचा, का तर सीट पण डब्बल आहेत. सारथीच्या काहीतरी 500 आहेत, तर सारथीच्या म्हणजे 500 आहेत, पण महायुतीच्या काहीतरी 1000 आहेत. 1000 का 1500 अशा आहेत. त्यामुळं हे एवढंच राहील असं. आणि अजून जे अपडेट आहेत ते येणाऱ्या व्हिडिओत आपण देईलच. ठीक आहे, मग डिटेल व्हिडिओ येतीलच रिझल्ट आल्यावर. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक